लातूरमध्ये साम टीव्हीचा एक्झिट पोल काय सांगतोय पाहूया। अगदी लातूरमध्ये नेमकं काय होणार आहे आपण पाहूया। त्यावेळेस स्क्रीनवर काय म्हणतंय लातूर झेडपीत काँग्रेसचा सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असं दिसतंय। भाजप काँग्रेसमध्ये रस्सीखेच होण्याची देखील शक्यता आहे। तर लातूर झेडपीत त्रिशंकू अवस्था होऊ शकते असं दिसतंय। सामचा एक्झिट पोल आकडे समोर आलेले आहेत। आकडे काय म्हणतात ते आपण पाहूयात। भाजपला 20, शिंदे सेनेला 3, राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला 8, इतरांना 3, काँग्रेसला 21, ठाकरे सेनेला 1, राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला 2, वंचितला 1 जागा मिळू शकते। त्रिशंकू अशी स्थिती या ठिकाणी होऊ शकते। संभाव्य सत्ता ही यावेळेस भाजपकडे जाऊ शकते, कारण 20 जागा घेऊन भाजप आघाडी करत असल्याचं या ठिकाणी लातूरमध्ये दिसतंय। तर लातूर जिल्हा परिषदेच्या निकालाचं गणित काय असणार आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून। लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडली आहे। एकूण 59 जागांसाठी जिल्हा परिषदेच्या मतदान प्रक्रिया ही संपन्न झाली, तर 118 पंचायत समिती गणासाठी ही मतदान प्रक्रिया पार झाली। खरं म्हणजे अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांचं भवितव्य हे मतपेट्यांमध्ये बंद झालंय। तसं पाहिलं तर लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही तब्बल 8 वर्षांनी लागल्यानंतर अनेक प्रकारची चौरंगी आणि बहुरंगी लढत अनेक ठिकाणी पाहायला मिळाली। त्यामुळे नेमकी जिल्हा परिषदेवर एखादी कोणाची सत्ता येईल हे स्पष्ट सांगणं अवघड असलं तरी लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीमधील मित्रपक्षांचा जी सत्ता आहे ती सत्ता येईल अशा प्रकारची शक्यता दाटपणे